हाय हॅलो नमस्ते. बेसिक स्टिच लायब्ररीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बेसिक स्टिचेसमध्ये आपण आत्तापर्यंत स्लिप नॉट, मॅजिक रिंग, सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे पाहिलं. आता आपण आज पॉप्युलर स्टिच जो कॉमनली यूज केला जातो डबल क्रोशे हा आपण बघणार आहोत. साहित्य लागणारे लोकर, सुई 3.5 mm ची सुई आणि कात्री. चला सुरू करूया. ॲज युजल लेट्स बिगिन विथ स्लिप नॉट. क्रोशाचा श्री गणेशा, श्री करायचा. याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आय बटनवर लिंक देणारच आहे, तिथेही बघा. सुईवर स्लिप नॉट करून दोरा लॉक केला आहे. 20 चेन्स घालणार आहे. अठरा, 19, 20 आणि ह्या फाउंडेशन चेन्स आपण म्हणू शकतो. याच्यावरती मी डबल क्रोशा सुरू करणार. ओळीला मी 20 डबल क्रोशा घालणार. बरोबर, 20 बेसिकला फाउंडेशनच्या 20 चेन्स आहेत म्हणजे 20 डबल क्रोशा. पण त्या सुरू करण्यासाठी मला पहिला जो टाका सुरू करायचा आहे त्याच्यासाठी मी 2 चेन्स एक्स्ट्रा घालेन. म्हणजे माझ्या हातामध्ये 22 फाउंडेशन चेन्स आहेत. 21, 22 बरोबर. आणि ह्या 20व्या चेनपासून मी सुरुवात करणार. डबल क्रोशासाठी सुईवर एक वेढा घ्यायचा. 20व्या चेनमध्ये म्हणजे चेन बेसला फाउंडेशनला जी चेन आहे त्या चेनमध्ये सुई इन्सर्ट करून वेढा घेऊन पुन्हा बाहेर यायचं. माझ्या सुईवर 3 टाके आहेत, दिसतात. मी वेढा घेऊन 3चे 2 टाके केले आणि 2चा 1 केला. जर पहिल्या 2 साखळ्या इथल्या सोडल्या तरी हे जो खांब बनलेला आहे याला आपण खांब म्हणतो, त्याला डबल क्रोशे म्हणतात इंग्लिश. पुन्हा दाखवते. पुढच्या चेनमध्ये मी सुईवर वेढा दिला, फाउंडेशनच्या बेसच्या चेनमध्ये सुई इन्सर्ट करून पुन्हा वेढा घेऊन सुई बाहेर काढली. सुईवर 3 टाके आहेत. 3चे 2, 2चा 1. परत दाखवते. वेढा घेऊन बेसच्या चेनमधनं पुन्हा एक धागा सुईवर घेतला. 3चा 2, 2चा 1. असे मी 20 डबल क्रोशे करणार. 3चा 2, 2चा 1. आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पूर्ण डबल क्रोशापासून एक प्रोजेक्ट बनवलं आहे. खरं तुम्ही खूप काही बनवू शकता. त्यातलं मी पर्स बनवली आहे. फक्त डबल क्रोशा, ओनली डबल क्रोशा घातलेत आणि एक पर्स बनवली आहे. इतकी सुंदर झाली आहे म्हणजे खरं एकाच टाक्यापासून झाली असा विश्वास सुद्धा बसत नाही. लिंक देते आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. ओळीच्या शेवटी पूर्ण
सगळ्या टाक्यांमध्ये डबल क्रोशा घालून मग भेटूया. एक शेवटचा टाका राहिलाय, तो कंप्लीट करते. मी जर पूर्ण डबल क्रोशाने अशी मोठी पट्टी करायची ठरवली तर मला हे प्रोजेक्ट टर्न करावं लागेल आणि ह्या साईडनी पुन्हा काम करावं लागेल. मग ते कसं करायचं, तर 2 साखळ्या घालून घ्यायला लागतात. म्हणजे प्रोजेक्ट टर्न करून पहिल्या ह्या शेवटचा जो टाका आहे ह्या ओळीचा, त्याच्या बरोबर वरती सुई इन्सर्ट करायची आणि परत सुईवर 3 टाके आले, 3चा 2, 2चा 1 करायचा. काय असतं खरं क्रोशा म्हणजे 2 खांब 2 साखळ्या, 1 खांब 1 साखळी, नुसत्या साखळ्या आणि खांब असं असतात. जसं घर म्हणजे नुसत्या 4 भिंती नाहीत, तसं क्रोशामध्ये जेव्हा आपण क्रिएटिव्हिटी ॲड करतो तेव्हा त्यापासून खूप सुंदर प्रोडक्ट्स बनायला सुरुवात होते. असेच छान प्रोडक्ट्स बनवण्यासाठी क्रोशे आणि क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बेसिक स्टिचपासून सुंदर प्रोडक्ट्स बनवायला शिका. राणी कलरची पर्स मी जी बनवली आहे त्याचा फोटो दाखवते आहे. पूर्ण एकाच टाक्यापासून बनवली आहे. आय बटनवर त्याची लिंकही दिसेल. कीप क्रिएटिंग, हॅपी क्रोशेटिंग. सायनिंग ऑफ मीनल. बाय बाय. Subscribe, like, share for such beautiful content. Thank you.